हॅलो, चला तर बघूया आउटडोर कंडेन्सेशन. ठीक आहे, आउटडोर कंडेन्सेशन आपण बघतोय ड्यू टू ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन आयटम ऑफ कार्बोनिल फंक्शन ग्रुप. तर कार्बोनिल फंक्शन ग्रुप काय क्लिअर झाले ना आता, काही डाऊट नाहीये कार्बोनिल फंक्शन ग्रुप मध्ये. चला तर कार्बोनिल फंक्शन कुणाला म्हणतात? सी डबल बॉन्ड ओ, याला म्हणतात कार्बोनिल फंक्शन ग्रुप. ठीक आहे, सी डबल बॉन्ड ओ याला म्हणतात कार्बोनिल फंक्शन ग्रुप. चल ठीक आहे, चला सांगा रे मला यामध्ये कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे का? काय कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे का याच्यामध्ये? यस ऑर नो? यस सर, कार्बोनिल आहे. व्हेरी गुड. चल सांगा बरं का, सी डबल COH डबल बॉन्ड COH सांगा रे प्रो, याच्यामध्ये कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे का? नो सर, नो सर, याच्यात कार्बोनिल नाही आहे. कार्बोनिल कशाला म्हणतात? सी डबल बॉन्ड O, सी डबल बॉन्ड O, इथं सी डबल बॉन्ड C आहे. क्लिअर समजते? हा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. सांगा रे यामध्ये कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे का? सी डबल बॉन्ड O, सी डबल बॉन्ड OCH3. जस्ट जनरल मी एक्झाम्पल काढले. सांगा मला याच्यामध्ये कार्बोनिल आहेत का? येस सर, कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. हे बघा सर, सी डबल बॉन्ड O आहे, सी डबल बॉन्ड O आहे, याला कार्बोनिल फंक्शन ग्रुप म्हणायचं आहे. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? याला कार्बोनिल फंक्शन ग्रुप असं म्हणायचं आहे. तर यामध्ये कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. ठीक आहे, बरं तो पुढचा तो हा अलग आहे, तो कंपाऊंड अलग आहे, पण त्यामध्ये कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. ठीक आहे, चला कार्बोनिल फंक्शन ग्रुप लक्षात आले, क्लिअर झाले लेकरांना? कार्बोनिल फंक्शन ग्रुप. ठीक आहे, सी डबल बॉन्ड O याला कार्बोनिल म्हणतात. ठीक आहे, कार्बोनिल फंक्शन ग्रुप. चला या साईडला मी कार्बनची चेन जोडतोय. ठीक आहे, इथं हायड्रोजन जोडतोय. चला क्लिअर झाले ना? हा पण पॉईंट तुम्हाला पुराव. कार्बोनिल कार्बोनिलच्या शेजारच्या कार्बनला काय म्हणतात रे? अल्फा कार्बन. कार्बोनिल शेजारच्या कार्बनला काय म्हणतात? अल्फा कार्बन. चला, अल्फा कार्बनला जोडलेला जो हायड्रोजन आहे त्याला काय म्हणतात रे? अल्फा हायड्रोजन. राईट, अल्फा हायड्रोजन. कार्बोनिलच्या शेजारी जोडलेल्या हायड्रोकार्बन चेनला असलेल्या हायड्रोजनला म्हणतात अल्फा हायड्रोजन. लेकरांनो समजून घ्या, कार्बोनिलच्या शेजारच्या कार्बनला जोडलेला हायड्रोजन, पण कशाचं हायड्रोजन? हायड्रोकार्बन चेनचा हायड्रोजन. ठीक आहे, समजतंय? हायड्रोकार्बन चेनचा म्हणजे CH2 CH2 CH2. ठीक आहे, मग ते बॉन्ड लाईन फॉर्म मध्ये असो का सिंपल फॉर्म मध्ये असो, हायड्रोकार्बनला जोडलेला, हायड्रोकार्बनच्या चेनला जोडलेला हायड्रोजनला आपण काय म्हणणार आहे? ठीक आहे, तो अल्फा हायड्रोजन असणार आहे. ठीक आहे, तर आपण बघतोय आता ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ कार्बोनिल ग्रुप. चला तर हा कार्बोनिल ग्रुप तुम्हाला दिसतोय. या कार्बोनिल ग्रुपमध्ये आपल्याला बघायचे ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ कार्बोनिल ग्रुप काय प्रकार आहे. ठीक आहे, आउटडोर कंडेन्सेशन कशामुळे होते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे, तर क्लिअर आहे आता? थोडंसं हे बघा, आता थोडंसं आहे ना आपल्याला माहिती असली पाहिजे. बघा, थोडीशी माहिती असली पाहिजे. कार्बोनिल फंक्शन ग्रुपचं नेचर माहित असलं पाहिजे. तेव्हा ऑर्गेनिकची हीच खासियत आहे. बघा बरोबर, ऑर्गेनिकची हीच खासियत आहे. ज्याला बेसिक माहिती आहे ना, ज्याला बेसिक माहिती आहे ना, तो ऑर्गेनिक इझिली समजू शकतो, त्याच्या कन्सेप्ट इझिली तो समजू शकतो. आता तू म्हणतो सर हे काय प्रकार आहे, किंवा मग आम्हाला बेसिक. हे बघा, 11च्या GOC मध्ये पूर्ण बेसिक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 11th मध्ये GOC एकदम परफेक्ट करून घ्या. पूर्ण त्याच्यामध्ये ऑर्गेनिकचे जे जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, इंडक्टिव्ह इफेक्ट, रिझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, हे सगळे एकदम क्लिअर करून घ्या. आणि कोणालाही असं वाटत असेल सर आमचं हा पॉईंट वीक आहे, किंवा आम्हाला हा समजलेला नाही आहे, आम्हाला क्लासमध्ये झालेला नाही आहे, किंवा सर हा थोडासा पॉईंट आम्हाला व्यवस्थित समजून सांगा, तर बिंदास तुम्ही कमेंट करा किंवा मला कळवा की सर हा पॉईंट आहे थोडासा वीक आहे, किंवा हा पॉईंट आम्हाला थोडा असा समजून सांगा. ठीक आहे, तर मी तुम्हाला 101% तो पॉईंट टॉपिक घेऊन येईल आणि तुम्हाला एकदम क्लिअरली समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. क्लिअर आहे? तर ओव्हरऑल आपलं फक्त पॉईंट काय की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. ऑर्गेनिकवर कुठलाही क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये बिना ह्याच्यात म्हणजे बिना काही मेहनत हे करता त्रास होतं, तुम्हाला ऑर्गेनिक इझिली समजलं पाहिजे. ही माझी जबाबदारी. क्लिअर आहे? हे मी तुम्हाला एकदम क्लिअर करून देतो. कुठलाही टॉपिक असो बिंदास मला कमेंट करायचे, मला बोलायचे की सर हा टॉपिक आहे मला समजलेला नाही आहे, मला माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवून द्या. ठीक आहे, मी तुझ्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून देईन. ठीक आहे, मी इथंच आहे. फक्त कमेंट करायचे, बोलायचे की सर मला हा व्हिडिओ, मला हे पाहिजे, मला हा पाहिजे, हा कन्सेप्ट माझा क्लिअर नाही सर, आणखी त्याच्यामध्ये डाऊट आहे, तर आपण कधीही तो टॉपिक तुम्हाला क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, तर चला बरं आपण थोडंसं बघूया मग आता कशा पद्धतीने आउटडोर कंडेन्सेशन होतं. तर आता व्यवस्थित बसायचंय, ध्यान द्यायचंय, पूर्ण ध्यानाने व्हिडिओ ऐकायचा आहे. बरोबर, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाहीये, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इकडे असलं पाहिजे. बरोबर, मी एक एक पॉईंट तुम्हाला जी घाबरायचं नाहीये. बघा, सुरुवातीला कुठलाही पॉईंट एकदम ताबडतोब समजत नसतो, थोडासा पेशन्स ठेवायचं. ठीक आहे ना, समजायला वेळ लागतो, पेशन्स ठेवायचं. बरोबर, आता काही जण बरेच जण असतील ज्यांचं 11 मध्ये GOC नसेल झालेलं, किंवा बरेचसे पॉईंट्स असतील सर आम्हाला झालेलं नाही, मग आम्ही काय करायचं? नाही, तुम्ही घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. काय आमच्यासाठी नाही का सर, किंवा आम्हाला समजणार नाही का, खूप म्हणतात असं आहे तसं आहे, नाही तसं काही नाही, घाबरायचं नाही आहे. मी तुमच्यासाठी पूर्ण बेसिकपासून समजून सांगेन. पूर्ण 11 मध्ये जी कन्सेप्ट तुम्हाला इथं गरजेची ती कन्सेप्ट मी तुम्हाला याच्यामध्ये घेऊन येईल. बरोबर, आणि इथं जेवढी गरजेची तेवढं सांगणार आहे. तुम्ही नोट करत चालायचे, पॉईंट टू पॉईंट व्हिडिओ पॉज करत चालायचे.
लिहून घ्यायचं. सरांनी काय म्हटलं, साईडला नोट बनवत चालायच्यात, बरोबर ना, स्वतःच्या नोट्स बनवत चालायचे. मी जे पॉईंट सांगा व्हिडिओ पॉज करून त्या नोट्स तुम्ही काढून घेत जायच्या, नोट्स बनवत चालायच्या, बरोबर. मी पॉईंट सांगत चालणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही तुमचं व्हिडिओ पॉज करून ती पॉईंट तुम्ही क्लिअर करून घेत जायचे. चला बरं, आता मी म्हणतोय की आर्डोन कंडेन्सेशन हा काय प्रकार आहे, त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे ऍसिडिटी ऑफ अल्फा, ऍसिडिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप समजलंय. आता जाऊया थोडंसं नेक्स्ट आपण, बरोबर. नेक्स्ट जाऊया. आता सर काय म्हणताय की कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या शेजारचा अल्फा कार्बन आहे हायड्रोकार्बन चेनचा, आणि हा अल्फा कार्बनचा हा हायड्रोजन आहे बेटा, ठीक आहे. हा हायड्रोजन आहे. आता हा जो हायड्रोजन तुम्ही जर बघितला, हा ऍसिडिक हायड्रोजन आहे. कोणता हायड्रोजन आहे? ऍसिडिक हायड्रोजन आहे. सर हे ऍसिडिक हायड्रोजन काय प्रकार असतो, ऍसिडिक हायड्रोजन कशाला म्हणतात, तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही कन्सेप्ट माहित पाहिजे की बेटा ऍसिडिटी म्हणजे काय, ऍसिड म्हणजे काय, सांगा बरं लेकरांनो. ऍसिड म्हणजे काय ऑर्गॅनिक मध्ये, जर म्हणाल तुम्ही तर ऍसिड कुणाला म्हणायचं, ऍसिड म्हणजे काय असतं, तर बेटा ऍसिड म्हणजे काय, ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, किंवा ऍसिड म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिक साठी आपण जर घेतलं, या टॉपिकशी रिलेटेड आपण घेतलं तर आपण काय म्हणणार आहे, दोज कंपाऊंड डोनेट H+ आयन. पण समजते, जे कंपाऊंड्स H+ आयन डोनेट करण्याची टेंडन्सी ठेवतात, किंवा जे कंपाऊंड्स असेही ज्यांच्याकडे H आहे, हायड्रोजन आहे प्लस फॉर्म मध्ये, पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये ज्यांच्याकडे हायड्रोजन आहे आणि ते देण्याची टेंडन्सी ठेवतात, मग त्यांना देण्याची इच्छा असो किंवा नसो पण द्यावं लागणार आहे, ठीक आहे. तर अशी कंपाऊंड ज्यांच्याकडे हायड्रोजन आहे पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आणि ते देण्याची टेंडन्सी ठेवतात किंवा देतात, डिसोसिएट करतात, बरोबर, बाजूला करतात, अशा लोकांना म्हणतात ऍसिड. पण समजला. आणि त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो, त्या टर्मला आपण असं म्हणतो ऍसिडिटी. एखाद्या कंपाऊंडची ऍसिडिटी, बरोबर, म्हणजे त्याचे हायड्रोजन प्लस देण्याची टेंडन्सी. पण लक्षात येते. आता तुम्ही म्हणतो सर मग ऍसिडिटी विषयी तुम्ही बोलताय, ऍसिड विषयी बोलताय, हो, मग तुमच्या डोक्यात पटकन येत असेल सर ऍसिड म्हणजे HCl. यस बेटा, बरोबर आहे. ऍसिड म्हणजे सर H2SO4, क्लिअर आहे. सर ऍसिड म्हणजे CH3COOH, ज्यांच्याकडे H आहे, बरोबर. एखादा मी सेपरेट व्हिडिओ पण बनवला ऍसिडिटी वरती की कुठले कंपाऊंड H+ देतात, असं कुणी H+ देतं, कसं नेमकं कसं आम्ही कळायचं H+ कसं देणार, कोण देणार, कुणाला तो जोडलेला असला पाहिजे, त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू. आज ती वेळ नाहीये, पण मी छोटासा पॉईंट सांगतोय. हो बेटा, बरोबर आहे. HCl इज ऍसिड, राईट. HCl जर तुम्ही घेतलं तर तो काय डोनेट करतो बेटा, तो काय डोनेट करतो, तो H+ डोनेट करतो, बरोबर. H+ कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ डोनेट करण्याचं टेंडन्सी ज्याच्यामध्ये असते, आपण त्याला HCl ऍसिड असं म्हणतो. H2SO4 बेटा, याला आपण डिसोसिएट केलं aqueous मीडियम, तर तो कसा डिसोसिएट होतो बेटा, SO4 प्लस ट्वाइस H+. म्हणजे तो काय देतोय बेटा, H+ देतोय. म्हणजे जे कंपाऊंड्स H+ आयन डोनेट करण्याची टेंडन्सी ठेवतात त्यांना ऍसिड म्हणतात. क्लिअर आहे. आता हे जे कंपाऊंड्स मी काढलेत ना बेटा, हे इनऑर्गॅनिकचे आहेत, हे दोन वरचे HCl H2SO4 इनऑर्गॅनिकचे. पण ऑर्गॅनिक मध्ये पण असे काही कंपाऊंड्स आहेत ज्यांच्याकडे काही प्रमाणात H+ देण्याची टेंडन्सी आहे, बरोबर. ज्यांच्याकडे हायड्रोजन देण्याची टेंडन्सी आहे, पण कोणत्या फॉर्म मध्ये बेटा, पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये देण्याची टेंडन्सी आहे, बरोबर. मग अशी काही कंपाऊंड्स आपल्याकडे आहेत आणि त्याचं काय कारण आहे, ते H+ देतात का, हे महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. हा H+ का देतो, बरोबर, कशामुळे हा H+ आयन डोनेट करतो, तो खरा मुद्दा आहे. आणि तोच आपल्याला एकदा कन्सेप्ट समजला की आर्डोल काय, कसलीही रिॲक्शन ऑर्गॅनिक मध्ये आपण कन्सेप्टच्या बेसवर फास्ट सॉल्व्ह करू शकतो, इझी सॉल्व्ह करू शकतो. तर जोडून राहा, व्यवस्थित ध्यान देऊन लक्ष द्यायचे, पॉईंट टू पॉईंट काढत चालायचे बाजूला, मी कन्सेप्ट लिहित चालेल, तुम्ही ते बघत चालायचे, तर समजून घेत चालायचे, डोक्यात भरीत चालायचे, ठीक आहे. एकदम तुम्हाला पॉईंट आर्डोल असेल, तुम्हाला क्लिअर झाल्याशिवाय मी सोडणार नाही. बघूया. आता मी काय म्हटलं की सर हा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे, त्याच्या शेजारी अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनला इथं हायड्रोजन जोडलेला आहे, ठीक आहे. आता हा हायड्रोजन ऍसिडिक आहे. सर हा हायड्रोजन कसा ऍसिडिक आहे सांगतो, ठीक आहे. हा हायड्रोजन कसा ऍसिडिक आहे त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला काय म्हणतात ना, ते जसं काही कुंडली जशी असते ना, तशी काही जणांची कुंडली आपल्याला माहित असली पाहिजे, राईट. काही बेसिक पॉईंट्स आपल्याला माहित असले पाहिजे, काही लोकांचं नेचर माहित असलं पाहिजे. एकदा का आपल्याला एखाद्याचं नेचर कळलं का आपण ती पकडू शकतो आणि त्याला ओळखू शकतो, बरोबर, आणि गेम चेंज करू शकतो. लक्षात येत आहे. तर जसं क्रिकेट खेळतो बघा आपण, क्रिकेटमध्ये जर बघितलं तर एखाद्या प्लेअरचा काही ना काही वीक पॉईंट असतो, तो आपल्याला माहित असला पाहिजे. बाउन्स फेकला, याला खेळता येत नाही, बरोबर, असं केलं म्हणजे दॅट इज टाईप ऑफ बेस माहित असला पाहिजे, ठीक आहे. गेम चेंज करायला सोपं जातं. आता इथं काय, कसला कन्सेप्ट आहे सर, हा H कसा देतो, तुम्ही म्हटलं सर जे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन देतात किंवा जे H+ आयन डोनेट करतात त्यांना ऍसिड म्हणायचं.
मग हा एच कसा देईल सर? इथं तर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स पण नाहीये, बरोबर असेल तुम्ही तर चांगली माहिती तुम्हाला. आता बघा थोडंसं, आता काय ना, इथं जो अल्फा कार्बन आहे हायड्रोकार्बनचा, ज्याला हायड्रोजन जोडलेला आहे, त्याच्या शेजारच्याला बघा, कहाणी इथंच आहे, लांब नाही, आलडोल कट नका बघू, बरोबर, पाठांतर करण्यावर भर नका देऊ. जिथं आपण म्हणतोय ना की कार्बन आहे अल्फा कार्बन आणि त्याला हायड्रोजन जोडलेला आहे, त्याच्या शेजारच्या ग्रुपला थोडंसं बघा आणि ऑब्झर्व करा, लक्षात येईल. शेजारचा जो ग्रुप आहे तो कार्बोनिल आहे आणि हा कार्बोनिल जो आहे ना, याची एक जबरदस्त ओळख आहे. ती काय ओळख आहे बेटा? याची ओळख आहे का हा एक 11वीच्या बेसमध्ये आपल्याला याची माहिती दिली बघा, याची पूर्ण नेचर दिलेली आहे, थोडंसं माहित असलं पाहिजे, जास्त नाही, थोडंसंच आहे, घाबरू नका. तर तो काय बेटा? तो एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे बेटा. काय? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, ठीक आहे ना, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, माहित असलं पाहिजे. तो एक काय बेटा? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप सर? किंवा ती काय कन्सेप्ट आहे, कशामध्ये आम्हाला पाहायला भेटेल? तर बेटा ती भेटेल -I इफेक्ट मध्ये, 11वी मध्ये. बऱ्याच जणांना माहित असेल तर त्यांनी एकदम क्लिअर पकडलेलं असेल आणि त्यांना समजले असेल सर कोणत्या विषयी बोलतात. -I इफेक्ट, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, EWG, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. तर कहाणी जास्त दूर नाही आहे, आपण लांब धुरतोय पण तो जवळच आहे आपल्या, समजून घ्या. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे सर नेमकं काय आहे? -I ग्रुप कशाला म्हटलं जातं? मग काय सर, आम्हाला 11वी येत नाहीये, पहिले येत नाही, मग आम्हाला सॉल्व्ह होणार नाही का क्वेश्चन? सर आता आम्ही आलडोल करायचं का नाही? घाबरायचं नाही, आलडोल करायचं ना, होणारच. ठीक आहे, कसं करायचं मग मी ते सांगतो. क्लिअर? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे काय? छोट्याशा पॉईंटमध्ये समजून. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे बेटा नावातच आहे, इलेक्ट्रॉन ओढणारा. मराठी भाषेमध्ये सिंपल समजून घ्यायचं, इलेक्ट्रॉन ओढणारा. पहिलं समजा, इलेक्ट्रॉन ओढणारा, इलेक्ट्रॉन खेचणारा, इलेक्ट्रॉन विथड्रॉ म्हणजे ओढणे. विथड्रॉ जसं बॅलन्स विथड्रॉ करायला जातो आपण बँकेत, विथड्रॉ शीट काढून घेतोय, तसं इलेक्ट्रॉन काढून घेणारा. हो, पण कन्सेप्ट कसा काढून घेणारा सर? कसा काढून घेणार? तो कसा इलेक्ट्रॉन काढतो हे काय बोलताय तुम्ही नेमकं? इलेक्ट्रॉन काढून घेणारा. बस ऐका, जो ग्रुप, जो ॲटम, जो ग्रुप -I म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉवर म्हणून ओळखला जातो. जसं कार्बन मी म्हटलं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजे तो जो ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, तो ग्रुप जिथं जोडलेला असेल, ज्यांच्याशी कनेक्टेड असेल, जसं या अल्फा कार्बनला जोडलेला आहे, या कार्बनला जोडलेला आहे तो, तर जो कार्बोनिल ग्रुप आहे, हा कार्बोनिल ग्रुपचं नेचर असं आहे, स्वभाव असा आहे की तो इलेक्ट्रॉन ओढण्याची, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची त्याची टेंडन्सी असते. आणि ती कशाच्या थ्रू असते? तर ती असते ऑर्गेनिक मध्ये जनरली सिग्मा बॉन्डच्या थ्रू. सिग्मा बॉन्ड हा बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ठीक आहे, ते पण सांगतो, समजा टेन्शन नका घेऊ. सिंगल बॉन्डला सिग्मा बॉन्ड म्हणतात, लक्षात ठेवायचं नेहमी. सिंगल बॉन्डच्या थ्रू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सिंगल बॉन्डच्या थ्रू, सिग्मा बॉन्डच्या थ्रू जो ग्रुप इलेक्ट्रॉन शेजारच्याचे, त्याच्या शेजारच्याचे, त्याच्या शेजारचे, जेवढी त्याची ताकद पुरेल त्यांची इलेक्ट्रॉन तो सिग्मा बॉन्डच्या थ्रू वडण्याची टेंडन्सी ठेवतो, अशा ग्रुपला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. क्लिअर झालं? पॉइंट तुम्ही नोट केला? 4-4 म्हणायचे आता, बरोबर आहे? ध्यानात ठेवायचं, नोट करून घ्यायचं. C डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप काय म्हणून ओळखला? तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणून ओळखला. दुसरा आम्हाला क्लिअर झाला. तू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, तू इलेक्ट्रॉन वढतो, सिग्माच्या थ्रू वढतो. मग कळलं असेल आता. तू इलेक्ट्रॉन वढतो म्हणजे काय होतंय? थोडंसं पेशन्स ठेवा, इथं थोडासा पेशन्स गरजेचा आहे, बरोबर? पूर्ण कन्सेप्टवर यायला वेळ लागेल, ठीक आहे? तो थोडासा पेशन्स ठेवा, इथं पेशन्स गरजेचा आहे. तसं काय नेमकं? तर हा इलेक्ट्रॉन विथड्रॉअल ग्रुप आहे, कारण की याच्याकडे ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. बघ काय असेल ती स्टोरी, फुल होल स्टोरी मी नंतर सांगाल तुम्हाला. आता मायनस आहे, तुम्ही याच्यात कमेंट करायचं, गरज पडली तुम्हाला मायनस आहे सांगा सर, एक छोटासा 5-10 मिनिटात व्हिडिओ बनवून मी तुम्हाला मायनस सांगाल, ठीक आहे? इथे मी जास्त वेळ घेत नाहीये. तर इथं जो C डबल बॉन्ड आहे तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, तो सिग्मा बॉन्डच्या थ्रू इलेक्ट्रॉन वढण्याचं काम करेल. आता त्याने इलेक्ट्रॉन वढले म्हणजे होतं काय? तर हे बघा, बरं दिसतंय तुम्हाला, कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड आहे, म्हणजे किती इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे? तो 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे. कार्बन कार्बन मधला बॉन्ड आहे तो किती इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे लेकरांनो? 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे, बरोबर ना? समजताय ना? 2 इलेक्ट्रॉनचा बॉन्ड बनत असतो, एक सिग्मा बॉन्ड शेअरिंग करून, ठीक आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड ज्याला म्हणतो आपण. तर हा कोव्हॅलेंट बॉन्ड 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला होतं काय लेकरांनो? की हा जो कार्बोनिल आहे, हा शेजारी अटॅच असल्यामुळे होतं काय की हा कार्बोनिल या शेजारचे सगळ्यांचे सिग्मा बॉन्डच्या थ्रू इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागतो. ब्लॅक होल ऐकलेले, बरोबर? ब्लॅक होल माहिती तुम्हाला, किंवा मॅग्नेट माहिती कसं खेचतो तो शेजारच्यांना, तशा प्रकारे हा कार्बन इलेक्ट्रॉन खेचायला लागतो.
मग जसं तो इलेक्ट्रॉन खेचायला लागतो, आता तुम्ही म्हणता सर खेचायला लागतो इलेक्ट्रॉन म्हणजे नेमकं कसं, खेचायला लागतो म्हणजे काय सर, खेचतो इलेक्ट्रॉन म्हणजे काय म्हणताय तुम्ही, काय बोलताय, काही कळतच नाही. ऐका, खेचायला लागतोय म्हणजे ती त्याची एक टेंडन्सी आहे, त्याचा एक प्रभाव आहे. प्रभाव समजतो ना तुम्हाला, त्याचा एक प्रभाव आहे. एखाद्याच्या संपर्कात आल्यावर तो त्याचा प्रभाव दाखवतो. पण ॲक्च्युली काय तो इलेक्ट्रॉन तिकडे जाता असं नाही आहे. ऑर्गॅनिकमध्ये तसं होत नाही की ॲक्च्युली इलेक्ट्रॉन त्याची जागा सोडून, आता इथले 2 इलेक्ट्रॉन याची जागा सोडून कार्बोनिलकडे सरकतील काय, त्याच्या पिशवीमध्ये भरले जातील, तसा प्रकार नाही आहे. इथं होतं काय फक्त का, दॅट इज लाईक जस्ट इफेक्ट, जस्ट प्रभाव जे म्हणतो ना आपण, त्याच्यावर प्रभाव पडलाय त्याचा, बरोबर आहे, तशा प्रकारचा इफेक्ट येतो. जस्ट येते लक्षात, ते का ओढले जाणारे इलेक्ट्रॉन म्हणजे ॲक्च्युली ओढले जातात असं नाही आहे, ॲक्च्युली इलेक्ट्रॉन त्याच्याकडे निघतात असं नाही आहे. पण तो जस्ट एक त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटीची जी काय म्हणतील आपल्याला, इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे ती थोडीशी स्वतःच्या डायरेक्शनला ओढतो आणि त्याच्याकडे कमी होते, स्वतःची त्याच्याकडे बिचारे याच्याकडे कमी होते, स्वतःकडे ओढतो. समजते ना, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर बघा कार्बन हायड्रोजनच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, आता होतं काय लेकरांनो की हे जे 2 इलेक्ट्रॉन्स असतील, आता 2 इलेक्ट्रॉन्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कार्बन हायड्रोजनच्या मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आणि सध्याची कार्बन हायड्रोजनची एकदम सेंटरला आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन सेंटरला आहे. पण जसा हा कार्बोनिल अटॅक झाला, या कार्बोनिल इलेक्ट्रॉन खेचायला सुरुवात केली. मग जशी इलेक्ट्रॉन खेचायला सुरुवात केली, आता ते सेंटरला राहिलेत का, नाही, आता खेचातानी सुरू झालेली आहे. समजते ना, आता काय व्हायला लागलं, आता काय होऊ राहिलेलं आहे, आता होत आहे हे जे 2 इलेक्ट्रॉन, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आता कार्बोनिलच्या दिशेनं सरकताय, प्रभाव पडलाय तसा, बरोबर समजताय, तसा प्रभाव पडलाय, ते इलेक्ट्रॉन कार्बोनिलच्या दिशेनं सरकताय. आणि कार्बोनिलच्या दिशेने इलेक्ट्रॉन सरकताय याचा मिनिंग थोडा समजून घ्या. आता समजावं लागेल तुम्हाला, थोडंसं इमॅजिनेटेड व्हावं लागेल. इमॅजिनेटेड झाल्याशिवाय नाही जमणार, इमॅजिनेशन पॉवर ठेवावं लागेल, बरोबर. ऑर्गॅनिक समजायचं असेल तर थोडंसं इमॅजिनेशन ठेवावं लागेल की सर काय म्हणताय, काय म्हणण्याचा प्रयत्न करताय की कार्बोनिल इलेक्ट्रॉन विडवायंगी इलेक्ट्रॉन वडण्याची टेंडन्सी ठेवतोय, हा कार्बन हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन खेचले जात आहे कार्बोनिलकडे. तर अशाने काय होतं, कार्बन हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते थोडंसं गडबड करतं. म्हणजे काय, कार्बन हायड्रोजनच्या मधले इलेक्ट्रॉन्स कार्बनच्या दिशेनं जास्त सरकतात आणि हायड्रोजनकडे कमी होतात. आणि हायड्रोजनकडे कमी झाले म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी असते त्याच्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते त्याला कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी 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 होत चालते आपण त्याला काय म्हणत चालतो, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढत वाढत चालते त्याच्याला काय म्हणत चालतो, निगेटिव्ह 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 चार्ज म्हणत चालतो. काय बरोबर आहे का, हे क्लिअर आहे का. मग हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे चालली आहे म्हणजे हायड्रोजनवर कोणता चार्ज डेव्हलप होऊ लागला रे लेकरांनो, पॉझिटिव्ह चार्ज. कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होऊ लागली ना त्याची, तो ओढू लागला ना, कार्बन ओढतोय म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते, म्हणजे त्याच्याकडे कोणता चार्ज डेव्हलप, पॉझिटिव्ह चार्ज. आता इकडे जो कार्बन आहे, इकडे इलेक्ट्रॉन वरती चाललेत ना, कार्बन इकडे चालले म्हणजे थोडक्यात कार्बन हायड्रोजनचे कार्बनकडे चाललेत, कार्बनकडे चालले म्हणजे कार्बनवर कोणता चार्ज डेव्हलप होत चालते, पहिले होतं का, लाईक समजा मी कार्बोनिल झाकला, आता ना तर कार्बन आणि हायड्रोजन मधली इलेक्ट्रॉन ना तर कार्बनकडे जास्त आहेत ना हायड्रोजनकडे जास्त आहेत, समांतर आहेत, बरोबर सेम आहेत. पण जसा कार्बोनिल जोडला, कार्बोनिलनं त्याचा स्वभाव दाखवून दिला, तो मायनस आहे, तो लगेच पटापट इलेक्ट्रॉन वाढायला लागला तर त्याचा परिणाम कोणाला भोगायला राहिला, हायड्रोजनला. हायड्रोजनचे आणि कार्बन मधली इलेक्ट्रॉन्स वरती खेचले गेल्यामुळे हायड्रोजनची इलेक्ट्रॉन झाले कमी म्हणजे वाढली पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह नेचर जास्त वाढलं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कार्बनकडे झाल्यामुळे कोणता चार्ज झाला, निगेटिव्ह. ही जो इफेक्ट आहे हे समजणं खूप गरजेचं आहे, ऑर्गॅनिकमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिकमध्ये हे समजणं, एकदा समजलं ना का त्याला आढळून काय कुठलीही रिॲक्शन सांगा तो पाठदेशी सॉल्व्ह करणार आहे. फक्त त्याला हे नेचर कळलं पाहिजे, कुठला ग्रुप कुठं जोडला आणि कोणत्यावर काय इफेक्ट पडतो हे त्याला कळलं पाहिजे, बरोबर. आता होतं काय, याचा फायदा काय, बऱ्याच मुलांना कळला असेल. आता सपोज मी जर याच्यामध्ये याच्यामध्ये बेस टाकला, बरोबर, बेस टाकला OH मायनस, बरोबर. आता थोडक्यात जे मी पहिले बोलत होतो की ऍसिड म्हणजे काय, बरोबर, ऍसिड म्हणजे काय, ऍसिडिटी म्हणजे काय, अल्फा हायड्रोजन ऑफ ऍसिडिटी. तर ठीक आहे, ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन म्हणजे काय असतं, तर यालाच म्हणतात ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन. बिकॉज ऑफ कार्बोनिल फंक्शन ग्रुप, अल्फा कार्बनचा हा हायड्रोजन हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होऊ लागला,
बिकॉज ऑफ कार्बोनिल कारण कार्बोनिल इलेक्ट्रॉन खेचतोय, त्याच्यामुळे हा हायड्रोजन हायली पॉझिटिव्ह होऊ लागला, त्याच्यावर पॉझिटिव्हिटी तयार होऊ लागली. दॅट मीन्स हा अल्फा कार्बन त्याचा हायड्रोजन डोनेट करायला तयार आहे. म्हणजे दॅट इज नोन ॲज ॲसिडिटी. चार्ज ऑफ सेपरेशन प्लस मायनस, बॉन्ड वीक, हायड्रोजन कार्बन मधला बॉन्ड वीक, इलेक्ट्रॉन कार्बनकडे चाललेत, हायड्रोजन पकडून धरतोय पण ते इलेक्ट्रॉन वरती खेचला जात आहे, त्याचा बॉन्ड ताणतोय, तो तोडण्याचा प्रयत्नात येतोय. तुटण्याच्या प्रयत्नात आला म्हणजे दॅट बिहेव इज ॲज ॲसिड सारखं बिहेव. बरोबर. मग आता मी जर याच्यामध्ये बेस टाकला, OH मायनस स्ट्रॉंग बेस टाकला, NaOH KOH कुठलाही बेस घ्या, मी OH मायनस घेतला याच्यामध्ये, डायल्यूट NaOH टाकला याच्यामध्ये मी OH मायनस. तो बेस तर तुम्हाला माहितच आहे. बेस म्हणजे काय असतं रे परवा, ते पण सांगतो. कशाला म्हणतात रे परवा बेस, बेसिक पासून सुरुवात करू. बेस म्हणजे काय याच्या पुढचं आपण बघूया. जसं मी म्हटलं की जो H+ आयन डोनेट करतो किंवा जो H+ आयन देण्याची टेंडन्सी ठेवतो त्यांना ॲसिड म्हणतात. तर मग जे H+ आयन घेण्याची टेंडन्सी ठेवतात त्यांना काय म्हणतात रे, बेस म्हणतात. बरोबर. आणि बेस कोण असतं रे, ज्यांच्या डोक्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. आणि ऍसिड कोण असतं रे, ज्यांच्या डोक्यावर कोणता चार्ज डेव्हलप झालेला असतो, पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. मग आता OH मायनस बेस आहे, हा OH मायनस बेस जसा मी सोल्युशन मध्ये टाकला तसा इथं मला सांगा कोण पॉझिटिव्ह आहे, हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे. कशामुळे, कार्बोनिलमुळे. आणि मग हा OH मायनस कुणाला घेईल, H ला घेईल. हा OH मायनस H ला घेईल. जसा हा H ला घेईल, मला सांगा रे हे दोन्ही इलेक्ट्रॉन, दोन्ही जसं बॉन्ड तुटल ते दोन्ही इलेक्ट्रॉन मला सांगा हायड्रोजन सोबत चालले जातील का कार्बनकडे जातील. गोंधळ करू नका, व्यवस्थित. OH मायनस H+ घेईल, ओढून घेऊन जाईल, काही पॉझिटिव्ह नेचर असल्यामुळे तो त्याच्याकडे येऊन अट्रॅक्ट होईल. त्याला ओढून घेऊन जायचं मिनिंग अट्रॅक्ट होईल त्याच्याकडे. बरोबर. या दोन्ही मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स कुणाकडे जातील, इफेक्ट कुणीकडे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणीकडे चाललेली आहे, बरोबर ओळखलं, कार्बनकडे जातील. कारण की इफेक्ट कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचली जाऊ लागली आणि तो तुटेल. आणि तो तुटला तर स्ट्रक्चर कसं दिसेल, कार्बन. सांगा मग, 2 इलेक्ट्रॉन तुटून डायरेक्शन कार्बनच्या दिशेनं, म्हणजेच कोणता चार्ज रे, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. किंवा मग तुम्ही असं इलेक्ट्रॉन दाखवू शकता वरती. ठीक आहे. हे बघा, हे बॉन्ड आणि हा C डबल बॉन्ड. ओ, बनलं तुमचं स्ट्रक्चर. यालाच काय म्हणतात रे, यालाच म्हणतात कार्बेनियन, म्हणजेच कार्बन ऍनायन. यालाच म्हणतात कार्बन ऍनायन. कार्बनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज, ही सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची कन्सेप्ट आहे लेकरांनो. याला ऑर्गॅनिक म्हणतात. तर हे एकदा ज्याला कळलं, ज्याला हे सगळे बेसिक कळले, काय नाही रे लेकरांनो, 2-2, 3-3 वेळेस रिपीट तुम्ही केलं, GOC चांगलं परफेक्ट केलं तर एकदम इझिली तुम्हाला कन्सेप्ट समजून जाईल. थोडी सुरुवातीला दिक्कत जाते की सर हे काय आहे, तर थोडंसं इमॅजिनेशन ठेवलं, थोडंसं नॉलेज ठेवलं, बरोबर, थोडंसं वारंवार प्रॅक्टिस केली, पाठांतर ग्रुप पाठ केलेत, 11 चांगलं व्यवस्थित वाचलेलं असेल तर मग तुम्हाला मेकॅनिझमला काही करायची गरज नाही, पाठांतर करायची गरज नाही. मग मेकॅनिझम असं तुमच्याकडे सगळा डाटा असला का मेकॅनिझम तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता क्लिअरली. बरोबर. हे कसं तयार झालं कळलं. हे कार्बेनियनचं एक कहाणी आहे. आता तर कार्बेनियन तयार होण्यापर्यंतची कहाणी आय होप तुम्हाला समजली असायला पाहिजे की कशा पद्धतीने कार्बेनियन तयार झालेला आहे. मी माझा प्रयत्न केलेला आहे की कार्बेनियन कसा तयार झाला समजून सांगण्याचा मी चांगला प्रयत्न केलेला आहे. बरोबर. तर लक्षात आलंय तुम्हाला कार्बोनिल ग्रुप काय, आता आपण काय काय कन्सेप्ट याच्यामध्ये शिकलो मी ओव्हरऑल तुम्हाला सगळं समजून सांगतो. आज फक्त आपण जास्त नाही घेणार आहे, इथपर्यंतच थांबणार की कार्बेनियन बनलेला आहे. बरोबर. याची पुढची कहाणी तुम्ही बोर झाला असेल तर आपण आणखीन एखाद्या लेक्चरमध्ये याला आपण परत पुढच्या याच्यामध्ये कव्हर करूया. कार्बेनियन नंतर पुढं काय करतो, बरोबर, होल स्टोरी पुढं काय आहे आणि कार्बेनियन कशा पद्धतीने आता रिॲक्शन्स पुढं घडवतो आणि नकळत आल्डोल कंडेन्सेशन होऊन जातं. बरोबर. तर बघा आता इथपर्यंत कळलंय. तर मी काय काय शिकलो आपण आज. तर कार्बोनिल ग्रुप कळला तुम्हाला, C डबल बॉन्ड ओला कार्बोनिल म्हणतात. काय हे कळलं अल्फा कार्बन कशाला म्हणतात. हो सर, कार्बोनिलच्या शेजारच्या हायड्रोकार्बन चेनच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणतात, डायरेक्टली अटॅच असलेला. हायड्रोजन कळला, अल्फा हायड्रोजन कळलं. यस सर, अल्फा हायड्रोजन म्हणजे तोच जो कार्बोनिलच्या शेजारच्या कार्बनला जोडलेला असतो, डायरेक्टली अटॅच असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, त्याला अल्फा कार्बनला हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणतात. क्लिअर झालं. काय तुम्हाला ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन थोडक्यात कळलं का. हो सर, आम्हाला कळलं काय प्रकार आहे.
तर ॲसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन किंवा ॲसिडिटी कशाला म्हटलं जातं, तर असे कंपाऊंड्स, असे ग्रुप जे H+ आयन डोनेट करण्याची टेंडन्सी ठेवतात किंवा जे H+ आयन त्यांची हे नसतानाही, टेंडन्सी नसतानाही ते डोनेट करण्याच्या ह्याच्यात येऊन जातात, कारण की वेगळ्या ग्रुपमुळं, लाईक कार्बोनिलमुळं. आता हा कंपाऊंड्स आहे, कार्बन हायड्रोजन आहे, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी चेंज नाही जास्त कार्बन हायड्रोजनमध्ये, तरी सुद्धा हा हायड्रोजन ॲसिडिक आहे, बरोबर की नाही, तरी सुद्धा ॲसिडिक आहे. आणि युज्युअली ना असं कसं झालं, जसं तुम्ही बघितलं HCl मध्ये H ॲसिडिक आहे कारण Cl इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे, बरोबर. अल्कोहोलमध्ये ROH मध्ये OH मध्ये H ॲसिडिक कारण की H हायड्रोजन डोनेट करतो, OH कारण की O इलेक्ट्रॉनिगेटिव्ह, हायली इलेक्ट्रॉनिगेटिव्ह म्हणून ते सेपरेशन होतं, डिसोसिएशन होतं. पण सर हे तर अनयुज्युअलच आहे, कार्बन हायड्रोजनमध्ये कसं काय? त्याचं कारण ऑर्गेनिकचं जीओसी आहे, त्याच्या शेजारचे ग्रुप त्याचं कारण आहे. त्याचा शेजारचा ग्रुप मी शिकवला, मग कार्बोनिल आहे. मग कार्बोनिल काय आहे, शेजारचा ग्रुप तो काय आहे, तो ऍक्च्युली बघितला आपण, तो इलेक्ट्रॉन विड्रॉवर आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉवर म्हणजे काय, तो मायनस इफेक्ट दाखवतो, म्हणजे काय, तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची टेंडन्सी ठेवतो. मग तो जोडलेला आहे अल्फा कार्बनला, मग अल्फा कार्बनचा परिणाम होणारच, त्याचा परिणाम होणार. मग परिणाम काय झाला, अल्फा कार्बनचे इलेक्ट्रॉन वाढले गेले, मग अल्फा कार्बनच्या सोबत कोणाचे वाढले गेले, हायड्रोजनचे वाढले गेले. दोन ताणला ना, मग इलेक्ट्रॉन वाढले चाललेत ना हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन वाढले गेले, मग हायड्रोजन पॉझिटिव्ह क्रिएट झालं, पॉझिटिव्ह नेचर क्रिएट झालं, त्याचं प्लस कॅरेक्टर तयार झालं, कार्बनला निगेटिव्ह कॅरेक्टर तयार झालं, आणि न कळत जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नव्हता, न कळत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स तयार झाला बिकॉज ऑफ कार्बोनिल. कार्बन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह तयार झाला. पहिले तर काहीच नव्हतं, ना कार्बनवर पार्शियल चार्ज होता, ना हायड्रोजनवर पार्शियल चार्ज होता, पण तो तयार झाला बिकॉज ऑफ कार्बोनिल. आणि जसं हायड्रोजन हायली पॉझिटिव्ह तयार झाला, तसं मी त्याच्यात काय टाकलं, आपल्याला काय तेल टाकायचं आगीत, आणखीन भडका. मग आपण टाकला बेस OH मायनस आहे. OH मायनस तर आहे शोधात कुणाच्या, तो बेस आहे, तो न्यूक्लियोफाइल आहे, तो निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज कुणाच्या शोधत असतो, पॉझिटिव्हच्या शोधत असतो. मग OH मायनस आला नाही तर पॉझिटिव्हला जाऊन अटकला, मग पॉझिटिव्ह हायड्रोजनला घेऊन बाहेर पडला. हायड्रोजनला घेऊन जसा तो बाहेर पडला, तसा हा दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनकडे सरकले, कारण की इफेक्ट हा कार्बोनिलकडे होता, म्हणून मॅग्नेट सारखे ते वर सरकले. 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच 1 निगेटिव्ह चार्ज, हे बी कन्सेप्ट माहित पाहिजे. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 निगेटिव्ह चार्ज, तो इथे दाखवला कार्बनच्या डोक्यावर, बरोबर. मग कार्बनच्या डोक्यावर आला निगेटिव्ह चार्ज. मग ज्या कार्बनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, आपण त्याला ऑर्गेनिक मध्ये काय म्हणतो, कार्बेनियन. बनला कार्बेनियन, बरोबर. झाला हा ऍसिडिक कंपाऊंड, हा झाला ऍसिड, बरोबर, कारण याने H+ दिला ना, नकळत H+ दिलं, जसं बेस टाकला तसं H गेला, कार्बोनियन बनला, म्हणजे तो ऍसिड झाला. मग दिस इज अ ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन. कळलं तुम्हाला ऍसिडिटी कशाला म्हणायचं. आता एक छोटंसं पॉईंट जर मी सांगितलं तुम्हाला, तर काय तुमच्या लक्षात येईल का, मला तुम्ही समजून सांगू शकता का, किंवा तुम्हाला समजेल का काय सर हा ऍसिडिक आहे का नाही आहे, काय कळलं का लेकरांनो तुम्हाला. चला बरं सांगा बरं मला, याच्यामध्ये हा हायड्रोजन ऍसिडिक आहे का नाही, मला तुम्ही थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करा. C डबल बॉन्ड OA, CH आहे, C डबल बॉन्ड OA, ठीक आहे. सांगा बरं, हा जो हायड्रोजन तुम्हाला दिसतंय ना वरती, हा जो हायड्रोजन आहे हा ऍसिडिक आहे का, बरोबर. तो हायड्रोजन ऍसिडिक आहे. यस सर, तो हायड्रोजन ऍसिडिक आहे. कशामुळे आहे सर, त्याच्या बाजूला बघा, दोन्ही ग्रुप काय आहेत लेकरांनो, दोन्ही ग्रुप काय आहे सर, दोन्ही कोणते ग्रुप आहेत, मायनस आहे. मी आताच सांगितलं ना, मायनस आहे म्हणजे काय लेकरांनो, इलेक्ट्रॉन विड्रॉल ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉल ग्रुप म्हणजे काय लेकरांनो, इलेक्ट्रॉन वडणारे. मग हा कार्बोनिल इकडे इलेक्ट्रॉन वडेल, हा इकडे इलेक्ट्रॉन वडेल, दोघं धनाधन इलेक्ट्रॉन वडतील, दोघं इलेक्ट्रॉन वडतील. कार्बन हायड्रोजनच्या बॉन्डचे इलेक्ट्रॉन तुटतील, खेचले गेले का हायड्रोजन काय झाला, ऍसिडिक झाला ना, तुटण्याच्या याच्यावर आला तो, म्हणजे तो ऍसिडिक झाला. म्हणजे हा होल कंपाऊंड काय झाला, ऍसिड झाला, H+ देऊ लागला. कशामुळे देऊ लागला, अनयुज्युअल. काय तो HCl आहे का म्हणून देतोय का, नाही, तो देतोय बिकॉज ऑफ ऑर्गेनिक मध्ये काही कंपाऊंड्स आहेत जे इलेक्ट्रॉन विड्रॉवर म्हणून ओळखले जातात, जे इलेक्ट्रॉन टेंडन्सी ठेवतात विड्रॉ करण्याची, आणि त्याच्यामुळे बाकीच्यांच्यावर इफेक्ट पडतो. त्याला आपण म्हणत असतो ऍसिडिटी बिकॉज ऑफ सम ग्रुप लाईक कार्बोनिल. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं तुम्हाला. तर इथे मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, बरोबर. एकदम व्हिडिओ रिपीट करून बघा, तुम्हाला समजून येईल, बरोबर. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय नाही, कार्बोनिल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मी समजून सांगितलं तुम्हाला. आता इथे कार्बेनियन बनला. आता हा कार्बेनियन कशा पद्धतीने पुढे रिॲक्शन करतो, यालाही आपण थोडंसं नंतर बघूया. ठीक आहे, यालाही आपण थोडंसं नंतर बघण्याचा प्रयत्न करूया की कार्बेनियन जो का आहे हा कसा पुढे रिॲक्शन करतो, बरोबर, आणि कशा पद्धतीने आल्डोल होतं. तर एकदम क्लिअरली तुम्हाला मी आल्डोल कंडेन्सेशन 1 बाय 1 लेक्चर्समध्ये समजून देईल, आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्या भाषेमध्ये, मराठी एकदम तुम्हाला क्लिअरच झालं पाहिजे, बरोबर आहे. आणि कुठलाही पॉईंट वाटला तुम्हाला सर हा समजला नाही तर रिपीट सांगा, तर मी तुम्हाला परत एकदा सांगाल, परत आपण त्याच्यावर लेक्चर्स बनवून, व्हिडिओ बनवून आणि टाकूया.
ठीक आहे. तर कार्बेनियन इथं क्लिअर झालेला आहे. आता पुढची स्टोरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की कार्बेनियन जो आहे हा बनलेला जो कार्बेनियन तयार झाला ॲसिडिटी ऑफ हायड्रोजनमुळं, तर कशा पद्धतीने पुढे कार्बेनियन रिॲक्शन करतो याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर आज भरपूर काही बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. थांबूया तर मग. क्लिअर आहे, समजलेलं आहे. ओके.